शेवटी माणूस आपल्या जवळचा बघणार आणि त्याला वोटिंग करणार. समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यामध्ये राजकीय वातावरण चांगलेच पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्षाकडून आपापला उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरवला आहे. या पार्श्वभूमीवर आपण वेळू नसरापूर जिल्हा परिषद गटातील माळेगाव या गावी आलो आहोत. येथील नागरिकांशी आपण संवाद साधूया. दादा, नाव काय तुमचं? शेटे सोमनाथ दत्त. आता जे निवडणूक लागलेली आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची, याच्या बाबतीत काय सांगाल? आता काय उत्सुकांची संख्या वाढत चालली आहे आणि पक्षाचा वरतीच चिखल झालेला आहे. त्यामुळं कोण लागल याची काही शाश्वती नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की माणूस बघून मतदान होणार आहे. आता माणूस बघून मतदान झालं त्याच्यानंतर रिझल्ट हातात येईलच आपल्या. कुणाचा कल जास्त वाटतोय? आता 4 जण इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून आहे, भारतीय जनता पार्टीकडून आहे, शिवसेनेचे 2 उमेदवार लढत आहेत. माशालीच्या चिन्हावर, एक धनुष्यबाणाच्या चिन्हावर. कुणाचं जास्त वार वाटतंय? आता कसं आहे, ह्या ज्या ट्रिपा गेल्यात कोकणामध्ये, ह्या आता ते महिलांना त्यांनी काबीज केले. थोडक्यात महिलांना काय कोण धरू शकत नाही. महिला त्यांनाच मतदान करतील बरं. असा अंदाज आहे. आणि ह्या आपल्या भागातल्या कोणत्या समस्या वाटतात प्रामुख्याने तुम्हाला? आता समस्या तसं बघायला गेलं तर भरपूर आहेत. आता कोण सोडवतंय बघू निवडून येणार आल्यानंतर. आता पंचायत समिती गणामध्ये पण भरपूर जण इच्छुक आहेत. पंचायत समिती गणाच्या बाबतीतलं काय सांगता? पंचायत समिती गणामध्ये आहे ना, आता बांदल पण आहेत, धावले पण आहेत. ह्या भागातनं शिळीमकर आहे, शिळीमकर बी आहेत. कुणाचं कल जास्त वाटतं, कुणाचे जास्त वार वाटतं? आता तसं बघितलं तर त्या तिघांचाही परिचय दांडगा आहे. शेवटी माणूस आपल्या जवळचा बघणार आणि त्याला वोटिंग करणार.